मॉर्निंग. आपण आता आहोत कोकणामध्ये. हाय. सध्या आपला दौरा आहे कोकणामध्ये. आपण कोकण म्हटलं की सह्याद्री, पर्वतरांगा, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे. सध्या आपण चाललो आहे या प्राचीन मंदिराकडे. खेडपासून म्हणाला तर तुम्ही कमीत कमी 20 किलोमीटर अंतर आहे कांदोशीला जाण्यासाठी. सकाळी खूप लवकर निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी, त्यामुळे न्याहारी करता आली नाही. खूप भूक लागली होती. तेव्हा आम्हाला कळाले की भाऊ आला आहे पुण्यावरून 2 दिवस सुट्टीवरती. लगेच आम्ही आमचा प्लॅन बदलला. आता आपण चाललो आहे वडगावला. वडगावला भावाची सासरवाडी आहे. तिकडे थोडा नाश्ता करू आणि मग नंतर मंदिराकडे जाऊ. भाकरी काय? अरे पोहे बनव की. आमचे समोर आहेत का? आयला चिकन ठेवलंय आम्हाला. येऊ का मग तिकडे पहिलं? मला वेगळं काहीतरी पाहिजे राव. चल ठीक आहे, आलो. आत्ता आपण वडगाव गावात चाललो आहोत. हे गाव एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. गावाच्या चारही बाजूंना डोंगर, झाडे आणि शेतजमीन आहे. गावातून एक छोटीशी नदी वाहते, जी गावातील लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गावातील सकाळ खूपच सुंदर असते. पक्ष्यांचा किलबिलाट, गोठ्यातील जनावरे आणि काम करणारी लोक, यामुळे एक वेगळी चैतन्याची अनुभूती येते. साधारण 2000 लोकसंख्येचे असलेले खेडे गाव आहे, पण बहुतेक लोक पोटापाण्यासाठी शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत. त्याच्यापेक्षा विकट. आता रस्ते चांगले गेले पण त्याबद्दल मस्त केलंय. कोकणातील प्राचीन मंदिर वास्तू म्हणजे येथे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीने निर्मित केलेल्या कलाविष्कार आहे. या मंदिर कलाकृती भागाचे सौंदर्य आणखीन विशाल करत आहेत. आजच्या आधुनिक युगात जरी शहरातील जीवनाचा वेग वाढत असला तरी गावचे महत्त्व अद्याप अबाधित आहे. चला आपण चालू आहे आता भावाच्या सासरवाडीमध्ये. तुम्ही बघू शकता खूप डोंगरात गाव आहे. असे गाव तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. आता आपण घराकडे चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता घराची एंट्री एकदम गडकिल्ल्यासारखी दिसते. फायनली आपण पोचलो आहोत लक्ष्मी निवासमध्ये, जी की भावाची सासरवाडी आहे. पोचल्यानंतर आमचा चांगला पाहुणचार झाला. सुरुवात गवती चहाने झाला. तोपर्यंत आम्ही थोडे घर फिरून घेतले. आपल्याला सवय असते नवीन गावात गेल्यावर काहीतरी नवीन पाहण्याची. वहिनी तोपर्यंत जेवणाची तयारी करत होती. तोपर्यंत भावाने आम्हाला थोडे परिसर फिरून आणला. वहिनीने जेवणासाठी चिकन आणि मासे केले होते. चिकन कुठेही उपलब्ध आहे, पण गावचे गोड्या पाण्याचे मासे खायला नशीब लागते. असा कमी वेळ प्रसंग येतो की तुम्ही गावी आलात आणि तुम्हाला मासे खायला मिळाले. खूप मनसोक्त जेवण केले आम्ही.
तू फ्लावर नाही खात आहे? मुळा खाईल त्याला खाऊ दे. कांदा देऊ का? कांदा दे. अरे हो बा. एकेकाने आज चला. मशीने नुकताच एक दिवस आधी एका रेड्याला जन्म दिला होता. बच्चे कंपनी आणि आम्ही सर्वजण पाहायला गेलो. खूप गोंडस होता. माणूस कुठे बसलाय? तिकडे गेला. दुसऱ्या गाडीकडे गेला गेला. होय. आता मंदिर म्हणजे काय? तर मंदिर हा शब्द बहुतांश वेळा हिंदू किंवा जैन धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी वापरला जातो. परंतु काही वेळेस धार्मिक अर्थ वगळता जेथे त्या वस्तूचे पावित्र्य किंवा मोठेपणा दाखवायचे असते अशा ठिकाणी देखील मंदिर हा शब्द वापरला जातो. आता आपण मंदिराच्या गर्भगृह म्हणजे गाभाऱ्यामध्ये आहोत, ज्यामध्ये देवतेची मूर्ती स्थापित केली जाते. गाभाऱ्याच्या मध्ये प्रवेशद्वार व तिन्ही बाजूंना भिंती बनवलेल्या आहेत. आपण जे देवीची मूर्ती पाहत आहात त्यापैकी जी मधली मूर्ती आहे ती आहे रामवरदायिनी माता. डावीकडे आहे ती जानाई व उजवीकडे आहे ती मानाई. ह्या मूर्ती ह्या राजस्थानमधील कारागिरांनी बनवल्या आहेत.
मंदिराच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतो दीपस्तंभ म्हणजे तेल दिवा. हा हिंदू स्थापत्य रचनेचा एक अद्वितीय भाग आहे जो सहसा हिंदू मंदिरामध्ये आढळतो. विशेष प्रसंगी दिव्यासह प्रकाशित केले जातात. बघा, ह्या प्रकारचे वृंदावन आपल्याला प्रत्येक हिंदू मंदिरासमोर बघायला मिळेल. तुळस ही भारतीय संस्कृती आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तिन्ही सांजेला तुळशीपुढे दिवा लावतात, त्यामुळे लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते. वास्तुदोषाचे निराकरण होते ही धार्मिक मान्यता आहे.